हॅलो ऑल. मी माधुरी लहाबुरांडे यांची पेशंट आहे. ॲक्च्युली मी आधी दुसऱ्या डॉक्टरांकडे कन्सल्ट केलं होतं, पण माधुरी मॅमचे रिव्ह्यूज आणि मी बरंच त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. त्याच्यामुळे मी आफ्टर 32 वीक्स मी मॅडमला कन्सल्टेशन केलं आणि मॅडमकडे आल्यावर खरं कळालं की एक्सपिरियन्स डॉक्टर का घ्यावा. अचानक मला 8 मंथमध्ये डायबिटीज आणि बीपीच्या टॅबलेट स्टार्ट झाल्या आणि मॅडमनी मला सांगितलं होतं की लास्ट मुमेंटला आपल्याला काही करावं लागू शकतं, म्हणजे सी सेक्शन पण होऊ शकतं किंवा मी तर नॉर्मलसाठी पूर्ण ट्राय करेल. त्यांनी ऑलरेडी मला सगळं इन्फॉर्म केलं होतं. माझी काल डिलिव्हरी झाली आहे 9 जुलै 2025. स्टार्टिंगला सगळं व्यवस्थित होतं. 7 सेंटीमीटर ओपन झालं होतं आणि अचानक लास्ट म्हणजे 7 सेंटीमीटर नंतर असं झालं बाळाचे हार्टबीट एकदम डाऊन व्हायला स्टार्ट झाले. मॅडमनी पटकन मला ओटीमध्ये शिफ्ट केलं आणि मग बाळाचं 5 मिनिटांनी एक परत नॉर्मलला हार्टबीट आले. मॅडमनी मला सगळं समजून सांगितलं की आता तर हार्टबीट आलेले आहेत, ओके, मी जरी तुला सी सेक्शनच्या ओटीमध्ये ट्रान्सफर जरी केला असेल तरी मी लास्टपर्यंत ट्राय करणार की तुझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी, पण ह्याच्यात रिस्क असू शकते. त्यांनी माझ्याशी डिस्कस केलं, माझ्या फॅमिलीला सगळं सांगितलं आणि मग डिसाईड झालं की आपण ट्राय करूयात परत एकदा. जर बेबी मुवमेंट जर परत नाही डाऊन गेला तर आपण नॉर्मल डिलिव्हरी करूया. तसं त्यांनी त्याच्याप्रमाणे केलं. पूर्ण स्टाफ खूप चांगला आहे, असिस्टंट डॉक्टर खूप चांगले आहेत. जरी मी मॅडमला स्टार्टिंगपासून सांगत होते मला नॉर्मल डिलिव्हरी आहे, पण लास्ट मुमेंटला आपण सगळे घाबरतो जेव्हा पेन खरंच स्टार्ट होतं तेव्हा. पेन म्हणजे आपण एक्सप्लेनच करू शकत नाही कसं पेन असतं. मी आधीपासून योगा करत होते, ड्युरिंग प्रेग्नन्सी मी सगळ्या एक्सरसाइज केल्या होत्या, तरी सुद्धा सगळं माहीत असून पण आपण शेवटच्या त्या मुमेंटला असं होतं मला ह्यातनं बाहेर काढा, पटकन कसंही बेबी काढा, मला नाही सहन होते. आणि त्या मुमेंटला असिस्टंट डॉक्टर जे कोणी स्टाफ असतो त्यांनी खूप कोऑपरेट करणं म्हणजे आपल्याला समजवणं गरजेचं होतं. तसा मॅडमचा पूर्ण स्टाफ आहे. मॅडमनी पण मला खूप समजून सांगितलं आणि त्यांनी मला सी सेक्शनच्या ओटीमध्ये त्या बेडवर म्हणजे अशी तयारी ठेवली होती की जर काही इमर्जन्सी आली तर माझा म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीचा पण बेबीचा बेड तयार आहे आणि सी सेक्शनचा पण तयार आहे. दोन्ही एकसाथ तयार ठेवलं होतं. लास्ट मुमेंटला काहीही होऊ शकतं. पण त्यांनी जसं मला सांगितलं होतं की मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी तुझं ट्राय करणार जर तुझी इच्छा आहे तर, आणि तूही सपोर्ट केला, बाळाने आपल्याला सगळं व्यवस्थित साथ दिली तर, आणि माझी फायनली नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ आणि मी दोघंही खूप सेफ आहोत. त्यामुळे मी म्हणजे सजेस्ट करेल की खरं एक्सपिरियन्स डॉक्टर का घ्यावा हे, म्हणजे मी माझा निर्णय कसा बरोबर होता. एकदम 8व्या महिन्यात मी चेंज केली डॉक्टर. खरंच खूप छान आहे. म्हणजे तुम्ही माधुरी मॅमला कन्सल्ट करा, तुम्हाला एक्सपिरियन्स येईलच. थँक्यू.